राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सध्या बिनविरोध जे निवडी झाल्या त्या संदर्भात उलटसुलट चर्चा चालू आहे. काही लोक न्यायालयात गेलेले आहेत, तर त्या संदर्भातच आपण आज बोलणार आहे. असं मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की आपण याच्यात आज बोलू म्हणून. तर मित्रहो, नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर, आधुनिक केसरीत आपले स्वागत. महानगरपालिका निवडणुकीत 69 उमेदवार विविध ठिकाणी बिनविरोध निवडून आले आहेत. या उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार शिल्लक नसल्याने आपसुकच ते बिनविरोध आले आहेत. जानेवारी म्हणजे 16 जानेवारीला जेव्हा सगळे निकाल जाहीर होईल, त्या निकालाबरोबर या बिनविरोधच्या याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. तर आता हे जे बिनविरोध आलेले किंवा बिनविरोध जे प्रकरण जे चालू आहे मोठमोठ्याने, तर ते काही नवीन आहे का की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी कधी बिनविरोध आलेच नाही का? तर तसं नाही म्हणता येणार. अगदी म्हणजे पहिल्या निवडणुकीपासून 1952 1957 पासून हे असे प्रकार होत आलेले आहेत. आपले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी सुद्धा हे बिनविरोध निवडून आले होते. आता राज्यसभा विधान परिषदेवरच्या निवडणुका तर आपण पाहतो की खूप वेळेस म्हणजे बहुतेक वेळेस बिनविरोधच झालेले. अहो, एवढेच कशाला, आपल्या जागतिक कीर्तीचे जे माजी मुख्यमंत्री होते, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे मुख्यमंत्री असताना त्यांना 6 महिन्यात निवडून येणं भाग होतं. तर तेव्हा विधान परिषदेवर ते बिनविरोधच निवडून आले होते. आता त्या बिनविरोध निवडून येण्यासाठी तर पक्षप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विनवणी केली होती असं म्हणतात ना. पण ते ठीक आहे. हो, बडे बडे शहर में असे छोट्या छोट्या घटना होत राहतात. आपल्या म्हणजे तमाम म्हणजे लिब्रांडू किंवा नव लिब्रांडू जे झाले, काय म्हणतात त्याला, तर त्या हे जे नवीन नवीन जे लिब्रांडू होऊ लागले, तर त्यांच्या ज्या दिदी आहेत त्या म्हणजे आपल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदी. तर यांच्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोधच होत आल्या. त्याबद्दल मात्र कोणी वकील, शकील, घंटातज्ञ यांनी कोणी तोंड उघडण्याचे कधी आपण पाहिले नाही. कोणी न्यायालयात गेलं नाही, कोणी आग्रलेख लेख खरडले नाही. पश्चिम बंगालमधील निवडणुका, बिनविरोध निवडणुका या लोकशाहीला बळकटी देतात. असं त्यांचं कदाचित मत झालं असेल तर ती बाब वेगळी. तर मंडळी, प्रश्न असा निर्माण होतो की मग याच वेळी हिरडारड का, चिडचिड का, बोंबाबोंब का? तर काय झालं, राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत. आता 15 तारखेला मतदान होणार आहे. तर या कार्यक्रमानुसार 3 तारखेपर्यंत, 3 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आता या शेवटच्या दिवसापर्यंत 69 ठिकाणच्या विविध उमेदवारांनी, म्हणजे अपक्ष असतील किंवा उभाटाचे असतील किंवा मनसेचे असतील, जे कोणी असतील ते, आता त्याचं तर त्या लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता त्यांच्या समोर होते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे जे होते, आणि एक अपक्ष आहे मला वाटतं मालेगावमध्ये, तर असे म्हणून 69 जण बिनविरोध निवडून आले. आता बिनविरोध उमेदवार निवडून आल्यावर या सगळ्या विरोधकांना, म्हणजे काँग्रेस पासून सगळे उभाटापर्यंत, त्यांना त्रास होणं साहजिक आहे, समजणार काय. आता काही लढाऊ जे पक्ष म्हणून जे मान्यता पावलेले आहेत की आपण लढाऊ बाणा यायचा, तर हे लढाऊ बाण्यावाल्यांनी तर न्यायालय सुद्धा जाण्याची तयारी केल्याचं आज समजतंय. अरे आता म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की 34 खासदार आणि 298 आमदार सुद्धा आतापर्यंत बिनविरोध आलेले, आणि त्यापैकी गंमत म्हणजे 194 आमदार काँग्रेसचे. आता काँग्रेसने आता किती कोटी वाटले असं जर विचारलं तर, आपल्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळामध्ये 1957 मध्ये ठाण्यामध्ये 6 उमेदवार नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. आता म्हणजे त्यावेळी हे बिनविरोध लोकशाही होती, आणि आताची लोकशाही भीतीदायक आहे. असं असतं का? खरं तर मी तुम्हाला एक सांगतो, विरोधकांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केलं या निवडणुकीकडे, किंवा त्यांना असं त्यांनी मनातच ठरवून घेतलं की आपलं काही खरं नाही, भाजपवाल्यांकडे खूप सत्ता आहे, पैसा आहे आणि ते वापरणार आहेत, त्यामुळे आपलं काही खरं नाही. या मानसिकतेमधून जे फ्रस्ट्रेशन येतं, जी मरगळ येते, त्या मरगळीतून म्हणा हे जे मुंबईचे जे ठाकरे ब्रँड आहे ना, याच्या राज्यात लक्षच दिलं नाही. अहो, राज्यात सोडा, मुंबईत सुद्धा कुठे लक्ष दिलं? आजच आपले मनसेचं जे संतोष धुरी हा एवढा महत्वाचा कार्यकर्ता भाजपात आला.
आता या कार्यकर्त्यांना उमेदवारांना सांभाळण्याचं कोणाचं काम आहे? तुमचं आमचं आहे का? त्यांच्या पक्षाने केलं पाहिजे ना, संपर्कात राहिले पाहिजे, त्याचं दुखणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे. किमान 1 ते 3 जानेवारी पर्यंत त्यांनी या उमेदवार जे उमेदवार त्यांनी दिलेले त्या उमेदवाराचं मनोबल वाढवायला पाहिजे होतं. त्यांच्या मागे पक्ष उभा आहे असा विश्वास दिला पाहिजे होता की काही नाही रे होतंय सगळं आपण करूया, असं काहीतरी 2 शब्द त्याला सांगायला पाहिजे होतं. पण हे झाले घरातून उठायला तयार नाही, दिवसभर घरात पडून राहायचं. आता राज ठाकरेंनी तर काय ज्याचा सन्मान केला होता ते नाही का, म्हणजे ओव्हर टिंबाईवर का असं त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं होतं. तर ते आपले सकाळी उठतात आणि आपलं काहीतरी सुरू असतं त्यांचं अजेंडा फिक्स करायचं. आता त्याचं काही खाली झिरपतच नाही ते, कारण खाली घेऊन जाणार कोणीच नाही. मग आता निवडणूक हारली की पुन्हा ईव्हीएम, कधी पैसे वाटले, सत्ता वापरली, वोट चोरी केली, असं ते बघून घेतले निकाल लागल्यावर. हा पप्पू पॅटर्न आहे. आता हा पप्पू पॅटर्न आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळेल. थोडं थांबा तुम्ही. आता आपण काही म्हणजे आपण काही करायचं नाही, जिद्दीने प्रचारात उतरायचं नाही. आणि समोरचा पक्ष जेव्हा जीवतोड मेहनत घेत असताना हे सगळं होतंय, म्हणजे समोरचे भाजपचे सगळे नेते उठून तिथून सगळे कामाला लागलेले, जुंपलेले, सतत त्यांचे दौरे चालले. असं असताना यांचं चित्र असं आहे की ते घर सोडायला तयार नाही. मग काय करणार? मग आता या नाकर्तेपणाला काय म्हणायचं? मला तर बुवा हा नपुसकांचा शो असा प्रकार वाटतो. मग तुम्हाला काय वाटते? जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा. तुर्तास एवढे पुरे. आपण भेटणार का आहोतच तर मंडळी. धन्यवाद.